मारेगाव वार्ता। अवधूतवाडीचे ठाणेदार लाच घेताना जाळ्यात। उसने दिलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी मागितली 3 लाखांची लाच। 1 लाख स्वीकारताना अटक। यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रमेशराव रणधीर यांना 1 लाख रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली। उसने दिलेले पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात रणधीर यांनी लाचेची मागणी केली होती। या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। नेमके प्रकरण काय? तक्रारदाराने आपल्या एका मित्राला दुसऱ्या मित्राकडून 10 लाख रुपये 6 महिन्यांसाठी मिळवून दिले होते। मात्र मुदत संपल्यानंतरही संबंधित मित्राने पैसे परत केले नाही। या प्रकरणी तक्रारदाराने 10 डिसेंबर रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। या तक्रारीची दखल घेऊन पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी 5 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती। एसीबीचा सापळा आणि अटक। तक्रारदाराने या प्रकरणी अमरावती एसीबी कडे धाव घेऊन तक्रार नोंदवली। आज 12 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत रणधीर यांनी 3 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर दुपारी 2:15 ते 2:30 वाजताच्या सुमारास अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील आपल्याच दालनात लाचेचा पहिला हप्ता म्हणून 1 लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना झडप घालून ताब्यात घेतले। ठाणेदाराविरुद्ध गुन्हा दाखल। आरोपी नरेश रमेशराव रणधीर वय वर्ष 52 हे मूळचे अमळनेर जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून यवतमाळ येथे कार्यरत आहे। त्यांच्या विरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। यांनी केली कारवाई। ही धडक कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक सुनील किंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चित्रा मिसरे, स्वप्नील निराळे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। नागरिकांना आवाहन, कोणत्याही सरकारी कामासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1064 वर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन अमरावती एसीबी तर्फे करण्यात आले आहे।